नागपुर के पांचपावली इलाके के फिरंगी रेस्टो एंड लाउंज में पुलिस ने देर रात छापा मारते हुए अवैध हुक्का पार्लर का भांडाफोड़ किया। यह कार्रवाई सहायक पुलिस आयुक्त लक्कड़गंज के आदेश पर की गई। पुलिस टीम ने मौके से विभिन्न फ्लेवर के प्रतिबंधित तंबाकू उत्पाद और हुक्का बनाने का सामान जब्त किया। कुल 53,220 रुपए का माल बरामद हुआ है। इस मामले में कैफे के मालिक जेंटी फिलिप्स समेत 9 आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। हालांकि सभी आरोपियों को अभी गिरफ्तार नहीं किया गया है। पुलिस का कहना है कि प्रतिबंधित तंबाकू उत्पादों की बिक्री और हुक्का पार्लर चलाना गैर कानूनी है और इस पर सख्त कार्रवाई जारी रहेगी। बरोबर आम्ही दिनांक 29/8/2023 रोजी आम्हाला माहिती मिळाली की पाचपावली ते कमाल चौक इथे जवळपास हुक्क्याचं पार्लर चालू आहे। तर त्या अनुषंगाने आम्ही तिथे टीम पाठवली आणि त्या टीमने त्या ठिकाणी सर्च घेतला। तर त्या ठिकाणी आम्हाला एक हुक्का पार्लर साईनाथ कॉम्प्लेक्समध्ये मिळाले। त्या अनुषंगाने आम्ही तिथे 23/8/2025 रोजी आम्ही तिथे रेड केली आणि त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। मॅडम का नाव होता हुक्का पार्लरचा आणि कोण चालक होता हे? त्या हुक्का पार्लरचं नाव फिरंगी आहे आणि त्या हुक्का पार्लरवरती आपण कारवाई केलेली आहे। याच्या पहिले भी तुम्ही रेड केली होती, सील केला होता। याच्या बाद चालक कोण आहे, का कलम याच्यावर हुक्का पार्लरवर एक मेसेज युवा मेसेज का आहे? त्या ठिकाणी आपण मागच्या वर्षी देखील केली होती कारवाई आणि त्या हुक्का पार्लरचं नाव तेच आहे फिरंगी। आपण त्या ठिकाणी सील पण केलेलं होतं पण ते पुन्हा आता चालू असल्याची आपल्याला माहिती मिळाली होती, त्यावेळी आपण आता केलेली आहे। आणि युवा पिढीला आमचं हेच आव्हान आहे की असे जे तंबाखूजन्य हुक्का असतील त्याचं सेवन करू नये, ते आरोग्यास धोकादायक आहे आणि असं जर कुठे विक्री होत असेल, असे पार्लर जर चालू असतील तर त्याची माहिती आम्हाला द्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करू। मॅडम याच्यामध्ये का कलम लावला चालकाला? याच्यामध्ये आपण सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थ कायदा अधिनियम 2003 याचे कलम 4, 21, 5, 7 तसेच 20 आणि BNS सेक्शन 280 आणि 287 हे लावलेले आहे। बरोबर आम्ही तिथे जो काही मुद्देमाल आम्हाला सापडलेला आहे तो पूर्ण जप्त केलेला आहे। पॉट असतील, फ्लेवर्स असतील, पाईप्स असतील, हे सगळे जप्त केलेलं आहे आणि आता पुढे आम्ही जी काही कारवाई असेल ती पण करू।